लेट्स गो टू सरप्राईज हिम. तर मी असं त्याच्यासाठी बुके केलेला चॉकलेट्सचा आणि त्याच्यातच सरप्राईज होतं. तर आम्ही निघालो ओशन क्लबला जायला. माझी खूप इच्छा होती की त्याचा बड्डे सेलिब्रेट मी ओशन क्लबमध्येच करून. तर आम्ही सर्व तिकडे पोचलो आणि थोडेसे शॉर्ट्स घेतले आणि डायरेक्ट गेलो एंट्री करायला. आणि एवढा भारी तिथला ॲम्बियन्स आहे ना, खूपच छान. आणि हे मी खूप अगोदरपासूनच प्लॅन केलेला की त्याचा बड्डे मला ओशन क्लबमध्येच करायचा आहे. त्याची काहीच फरमाईश नव्हती की त्याला कुठे हवा आहे किंवा काय, पण माझी खूप इच्छा होती. तर मग आम्ही तिथेच गेलो डायरेक्ट आणि थोडेसे असे शॉर्ट्स घेतले तिथे. देन केक वगैरे आम्ही घरूनच आणलेला, म्हणजे फ्रेश बॅकमध्ये ऑर्डर दिलेली. आणि तो केक पण एवढा टेस्टी होता आणि त्याला केक पण खूप आवडला. देन आम्ही केक कट केला दोघांनी मिळून आणि वेळ आली ती द्यायची सरप्राईज. तर फर्स्ट मी त्याला बुके दिला. त्याला काहीच आयडिया नव्हती की त्या बुकेमध्ये काय आहे, तरी तो म्हणतच होता की हा बुके एवढा जड का दिसतोय. देन त्यांनी गोल्डन कलरची रिबन वर खेचली आणि त्याला भेटलं सरप्राईज. एवढा खुश झाला ना, खूप खुश झाला. देन अनबॉक्स केला आयफोन. त्याला खूप दिवसांपासून फोन घ्यायचा होता, पण थोडंसं बजेटचा प्रॉब्लेम होत होता, म्हणून मग मीच सरप्राईज दिलं त्याला. त्याचा फोन एवढा खराब झालेला, ॲक्च्युली डिस्प्ले जात आलेला. तर मग मी त्याला मोबाईल घेतला आणि थोडंसं इकडे रोमॅन्टिक सॉन्गवर डान्स वगैरे केला आम्ही आणि असा त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.